आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली। काल 21 तारखेला माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट झाले। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एक पॅनल केलेला आहे। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने एक पॅनल केलेला आहे। शिवसेनेचा धनुष्यबाणाचा एक पॅनल झालेला आहे आणि मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पवारसाहेब गट असेल आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, या 3 पक्षाच्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मी पॅनल उभा केला आहे। मला या ठिकाणी निश्चितपणे खात्री आहे की आजच्या या निवडणुकीमध्ये 4 पॅनल या ठिकाणी झालेले आहेत आणि नगरपालिका ओपन झाल्यापासून त्या क्षणापर्यंत या क्षणापर्यंत खरं तर या नगरपालिकेचं कामकाज जे चांगलं झालं असेल, जे वाईट झालं असेल, ते बबनराव पाचपुते आणि मी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीत मला विश्वास आहे। मी या ठिकाणी स्थानिक राहायला असतो, 40-50 वर्ष झालं या श्रीगोंदा शहरातला कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही समाजाचा माणूस त्याला अडचण निर्माण झाली की तो बाबासाहेब भोसले यांच्या घरी येतो आणि म्हणून या निवडणुकीत 4 पॅनल झाल्यामुळं मला ही निवडणूक महाविकास आघाडीला अतिशय सोपी झालेली आहे। तेव्हा या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे मतांत घेऊन यशस्वी होईल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। गेल्या वर्षी जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार होता तो खऱ्या अर्थाने आम्ही महाविकास आघाडीने निवडून दिला। आज तो उमेदवार जरी आमच्यापासून बाजूला गेला असेल किंवा राष्ट्रवादीचे जरी या ठिकाणी हे झालेले असतील किंवा ते जरी बाजूला गेलेले असतील, परंतु या ठिकाणी निश्चितपणे चित्र स्पष्ट आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागं जवळजवळ या शहरातले 28,500 मतापैकी जे आज आमचे अल्पसंख्याक आहेत, जे आमचे मुस्लिम बांधव आहेत, हे जे गरीब सर्वसामान्य मतदार आहेत, ते मतदार महाविकास आघाडीच्याच पाठीमागं राहतील त्या ठिकाणी मला विश्वास आहे। त्याच्यामुळं मग ही निवडणूक महाविकास आघाडीला अतिशय सोप्या पद्धतीने झाली आहे। युतीमध्ये बिघाडी झाली। युती खरं तर आमदारांनी काय पॅनल केला, कसा पॅनल केला मला माहीत नाही। मला त्या पॅनलवर टीका करण्याचं काही कारण नाही, परंतु त्यांना जे आतापर्यंत मला वाटत होतं त्याने जे गुप्तता पाळली आणि गुप्तता पाळल्यानंतर चांगल्या प्रकारचा पॅनल देतील असं मला वाटत होतं, परंतु तो पॅनल ज्यावेळेस त्यांनी जाहीर केला आणि तो पॅनल पाहता खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवडणूक आमच्यासारख्या महाविकास आघाडीला सोपी झालेली। विकासाच्या मुद्द्यावर खरं तर मी याच्या अगोदरही सांगितलं की नगरपालिका ओपन झाल्यापासून या क्षणापर्यंत कधी बबनराव आम्ही बरोबर, कधी विरोधात, इथं जो विकास झाला आहे तो आम्ही दोघांनीच केला आहे। त्याच्यामुळे त्याच्या बाकी चर्चा करण्याचे काही कारण नाही। या ठिकाणी राष्ट्रवादी असतील त्यांना सांगायला काय काम नाही आहे। त्याच्यामध्ये माझे आमदार आहेत, अनेक दिग्गज नेते आहेत, पण त्यांनी या शहराच्या विकासाचा कुठलाच प्रश्न काय 1 रुपयाचं सुद्धा काम केलेलं नाही। आणि जे आज शिवसेनेच्या चिन्हावरती उमेदवार उभे आहेत आणि ते मतं मागायला समाजापुढे आहेत, त्यांना मी निवडून आणलं आणि त्यांना 8 वर्षे काम करण्याची संधी दिली, परंतु त्यांनी जे काम केलं तर आज श्रीगोंदा शहरातली जनता खऱ्या अर्थाने घराच्या बाहेर पडली की नाकाला पदर लावतात, नाकाला रुमाल लावतात माणसं की इतक्या रस्त्याची दुरावस्था। श्रीगोंदा शहराभोवती येणारे मग पेडगाव रस्ता असेल, काष्टी रस्ता असेल, पारगाव रस्ता असेल, माडोगण रस्ता असेल, वडळी रस्ता असेल, जामखेड रस्ता असेल, हे साळेनीव रस्ता असेल, हे सगळे रस्ते आता तुम्ही जर जाऊन पाहिले तर खऱ्या अर्थाने आता 1 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी ज्या रस्त्याचं काम झालं ते रस्ते आता सगळे उखडून घेऊन सगळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने खराब झालेले आहे। त्याच्यामुळे त्यांनासुद्धा मतं मागायचा अधिकार नाही आणि म्हणून मला निश्चितपणे मी सगळे या महाविकास आघाडीच्या आमच्या पॅनलमध्ये सगळे नवीन उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत। खरं तर अध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या सुनबाई या ठिकाणी आहेत, त्या M.Com फर्स्ट क्लास फर्स्ट आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे हे सगळी नवीन माणसं, हे सगळे नवीन उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचं काम निश्चितपणे या ठिकाणी करतील असा मला विश्वास आहे। ते आमदारकीचे आणि नगरपालिकेचे निवडणुकीत फरक आहे आणि जरी ते आज विरोधात असतील तर त्यांच्याकडं माझ्याबद्दल बोलायला किंवा माझ्यावर टीका करायला काहीच ही नाही आहे। मला जसं सांगता येईल की मी या गावामध्ये गटार योजना केली, रस्ता केला, तसं त्यांनी सांगावं एखादं काम। त्याच्यामुळे मला त्याचे काय ते बाजूला गेले काय बरोबर असले काय त्याचं मला काय वाटत नाही। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।